नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विन खिल्लारे. आज आपण एका अत्यंत आणि महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे घटस्फोट किंवा डायव्होर्स. जेव्हा एखादं नातं संपुष्टात येतं, तेव्हा होणारा मानसिक त्रास तर असतोच. पण त्याच्यासोबत कायदेशीर प्रक्रिया समजून घेणंही तितकंच गरजेचं असतं. बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो, की म्युच्युअल डायव्होर्स आणि कंटेस्टेड डायव्होर्स ही काय भानगड आहे? यात काय फरक आहे आणि याच्यात कोर्टाची प्रक्रिया कशी असते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, सर्वात आधी आपण म्युच्युअल डायव्होर्स बद्दल माहिती घेऊया. म्युच्युअल डायव्होर्स हा घटस्फोट घेण्याचा सर्वात सोपा, कमी खर्चिक आणि जलद मार्ग आहे. जेव्हा पती-पत्नी दोघेही या निर्णयावर पोहोचतात की त्यांना आता एकत्र राहायचे नाही, तेव्हा ते या पर्यायाची निवड करू शकतात. त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी असतात. जसे की पती-पत्नी किमान 1 वर्षापासून सेपरेटेड किंवा विभक्त असणे गरजेचे असते. दुसरी गोष्ट म्हणजे दोघांनीही स्वेच्छेने घटस्फोटासाठी संमती दिलेली असावी. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या लग्नांना 1 वर्षे होणे गरजेचे आहे. सर्वात आधी पती-पत्नी मिळून फॅमिली कोर्टात एक जॉइंट पिटिशन दाखल करतात. यात ते सांगतात की आम्हाला वेगळं व्हायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट तारखेला काउन्सिलिंग होते. त्याच्यानंतर कोर्ट तुम्हाला 6 महिन्यांचा वेळ देतो. त्यालाच कूलिंग ऑफ पिरियड असे म्हणतात. हा काळ याच्यासाठी असतो की कदाचित तुमचा विचार बदलेल आणि तुम्ही पुन्हा एकत्र याल. त्याच्यानंतर कोर्ट तुम्हाला फायनल डिक्रीची ऑर्डर करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गरजू लोकांसोबत शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.